बदलत्या काळात युवकांनी स्वयंउद्योगाला प्राधान्य द्यावं, युवा नेते उत्तम पाटील यांचं वक्तव्य। बोरगाव येथे फोकस डिजिटल प्रिंटिंग सेवा केंद्राचं थाटात उद्घाटन। भारत हा कृषीप्रधान देश आहे। लोकसंख्येनुसार आपल्या देशात बेरोजगारांची संख्या अधिक वाढते आहे। त्यासाठी युवकांनी आपलं जीवन उंचावण्यासाठी स्वयंउद्योगाची उभारणी केली पाहिजे। आधुनिक युग डिजिटल असून सरकारच्या माध्यमातून अनेक सुविधा निर्माण होत आहेत। त्या कारण बदलत्या काळात युवकांनी स्वतंत्र उद्योगाला पहिलं प्राधान्य देणं काळाची गरज असल्याचं मत निपाणी विभागाचे युवा नेते श्री उत्तम पाटील यांनी व्यक्त केलं। ते बोरगाव येथील अरिहंत काकासाहेब बेळंके यांच्या फोकस डिजिटल प्रिंटिंग सेवा केंद्राच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी बोलत होते। पुढे बोलताना पाटील म्हणाले की आज नोकरीसाठी युवकांना स्पर्धा परीक्षेसाठी तारेवरची कसरत करावी लागते। आज समाज व देशाला नवी दिशा देण्यासाठी डिजिटल सेवा केंद्राची आवश्यकता बनत चालली आहे। बोरगाव येथील अरिहंत काकासाहेब बेळंके यांनी फोकस डिजिटल प्रिंटिंग युनिट सेवा केंद्राची उभारणी करून शहराच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला। याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन उत्तम पाटील यांनी केलं। प्रारंभी पंडित यांनी विधिवत पूजा केली। यावेळी निपाणी भागचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या अमृत हस्ते फोकस डिजिटल वास्तूचे फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमात युवा नेते उत्तम पाटील, PKPS CEO श्री विपुल चौगला, संचालक राजेंद्र पाटील, राजेंद्र ऐंदमाळे, मनोज पाटील, ॲडव्होकेट सचिन रोड, अरिहंत संचालक अभय करोले, अनिल गुरव, अजित मगदूम, शीतल पाटील, काकासाहेब बेळंके, आप्पासाहेब बेळंके, सुधाकर ईडी सह अरिहंत परिवाराचे सदस्य, प्रांत पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। स्वागत व आभार कार्यक्रमाचे मुख्य प्रोप्रायटर अरिहंत बेळंके यांनी मानलेत। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे।